नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पनीरची भाजी कशी बनवते। त्याची साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी पनीर आधी बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इकडे साईडला मी उभा कांदा 3 चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेला आहे, त्याला पण बारीक चिरलेला आहे। इकडे 2 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे आणि इथं लसूण घेतलेला आहे आणि इथं चटणी घेतलेला आहे। त्यानंतर इथं गरम मसाला घेतलेला आहे, गूळ पावडर थोडं घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे। आणि इथं मी गॅसवर आता थोडंसं कढईमध्ये तूप घालून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी तुपामध्ये पनीर भाजून घेणार आहे। आता मी हे साईडला काढून घेणार आहे। 2 मिनिटं तेवढंच मी भाजून घेतलेलं आहे पनीरला। आता ह्याला मी साईडला काढून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे। त्याच्यामध्येच मी आता लसूण पण घालून घेणार आहे। दोन मिनिटं मी आधी कांदा आणि लसूण भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्येच मी टोमॅटो पण घालून घेणार आहे। टोमॅटो उभा जरी चिरला तरी चालते। त्याला पण मिक्स करून घेणार आहे। हा अशा प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। थोडंसं मी गार होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। आता ते गरम झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे। कांदा इकडे भाजत आहे तोपर्यंत मी ह्याची प्युरी बनवून घेणार आहे। अशा प्रकारे मी हा प्युरी बनवून घेतलेला आहे। बघू शकता अशा प्रकारे मस्त असं सुगंध वास सुटलेला आहे। कांदा इथं मी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्येच मी प्युरी हा घालून घेतलेला आहे। आता त्याला पण मी त्याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहे। त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। अशी मी हे प्युरी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी चटणी, गरम मसाला, गूळ पावडर आणि मीठ घालून घेणार आहे। सगळे एकत्र करून घेणार आहे। बघा मी असं हे सगळा मसाला एकत्र करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता ते पण सगळं मिक्स करून घेणार आहे। अजून थोडंसं मी पाणी वापरणार आहे त्याच्यामध्ये। बघा मी अशा प्रकारे आता त्याला उकळी येऊ देणार आहे। अशी उकळी आलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी हे पनीर आहे ते हे सगळं घालून घेणार आहे।
आता हे पण एकदा चमच्यानं हलवून घेणार आहे. असं पनीर मी शिजवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर मी कोथिंबीर थोडीशी घालून घेणार आहे. बघू शकता अशी माझी पनीरची भाजी तयार झालेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.